गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आमच्या आईशाऊ वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर पुन्हा एकदा आम्ही प्लॅन केलं आहे, तर जाऊया पुण्याला आणि आपण तिथे वाईल्ड सेंच्युरी आपल्या सर्वांना माहीत असेल कात्रजमध्ये आहे, राजीव गांधी उद्यान. तर ही सुद्धा मला वाटते खूप वर्षापूर्वी पाहिली होती. तर आता सुट्टी आहे, तर मग म्हटलं गेला की आपण आज तिकडे प्लॅन करूया. तर फक्त आज एक्सप्लोर करणार होता मी वाईल्ड सेंच्युरी राजीव गांधी उद्यान. त्याच्यामध्ये आता आपल्याला माहीत असेल की आतमध्ये गेल्यानंतर तिथे प्राणी वगैरे आपल्याला पक्षी वगैरे पाहायला मिळतील. तर बिबट्या वगैरे असेल तिथे, त्यानंतर हरणं असतील, मंकीज पाहायला मिळतील, एलिफंट्स वगैरे पाहायला मिळेल. तर बघूया आज काय पाहायला मिळतोय. तर तुम्ही सुद्धा नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहालच. तर आपण तिकडे जातोय. तर आता आमचा प्रवास चालू झालाय. तर आम्ही जातो त्या पुण्याच्या दिशेने, कात्रजच्या दिशेने. तर व्हिडिओ पुढे पाहत राहा, बघत राहा. तर जाता जाता थांबलोय आम्ही. स्पेशल कंदी पेढा घ्यायचा आहे. मला म्हटलं आपण साताऱ्यात आलं म्हटलं तर कंदी पेढा इकडे फेमस आहे साताऱ्यामधला. तर तुम्हाला दाखवतो, ते शॉप आहे समोर. हे शॉप आहे कंदी पेढ्याचं, आदित्य स्वीट्स स्पेशल कंदी पेढा. तर आपण बघू शकता हे शॉप्स. आणि इथे येऊन आपण आदित्य हळद पावडर मसाले सुद्धा आहेत, पण आपल्याला फक्त पेढे घ्यायचे. तर तुम्ही जेव्हा वाईवरून खाली येता ना, महाबळेश्वरवरून, तर वाई मार्गे पुण्याला जात असाल तर त्या रोडला तुम्हाला हे खामकर म्हणून आहेत, त्यांच्या इथे कंदी पेढा आहे सेलिंगसाठी, तुम्ही घेऊ शकता. तर मी चालू होता दुकानामध्ये आणि तुम्हाला नक्की टेस्ट करून सांगतो कसं आहे. तर जाऊया दुकानामध्ये. कंदी पेढा आहे ना, टेस्ट करू द्या ना मला. हा कंदी पेढा केसरमध्ये आहे. टेस्ट कशी? हा केसरमध्ये आहे ना. हा जो पेढा आहे तो केसरमधला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. आणि हा जो दिलेला आहे कोणता, हा प्लेनमधला. तर वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, त्याच्यात तुम्हाला जी चूज चांगलं वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. प्लेन आणि थोडं केशरमध्ये फरक आहे, पण दोन्ही पेढे खायला खूप छान आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आपण बघू शकता इथे पेढा व्यतिरिक्त बर्फी. वा छान. ही बर्फी कोणती खाल्ली ती आता? मलाई बर्फी. ही पेरू पेरू पण बेस्ट आहे. ही मँगो, ही पण टेस्ट छान आहे. आणि स्ट्रॉबेरी, पिंक कलर दिसला मला, स्ट्रॉबेरीच असते. तर हिची जो टेस्ट करतोय, चारही टेस्ट आपलातून आहेत. पण स्पेशल मी इथे पेढा घ्यायला आलो आहे, कारण सातारा जिल्हा म्हटलं तर पेढ्यासाठी खूप स्पेशल आणि पॉप्युलर आहे. तर मी इथे येताना बरेचशी दुकानं पाहिली आणि फायनली मी इथे येऊन थांबलो. त्यांच्या दुकानाचं मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवला की तुम्हाला जर पेढा घ्यायचा असेल तर नक्कीच या शॉपला व्हिजिट द्या. तर मी यांच्याकडून पेढे घेतो आहे. कसं आहे किलो? 640 रुपये किलो आहे. तर 600 वाला पण. तर मी टेस्ट केली. मला केशर पेढा द्या, अर्धा किलो पाहिजे. तर मग नाही, बर्फी नको आहे. पण मी फक्त आता केशर पेढा घेणार आहे, कारण मला केशर पेढा खूप आवडला. आणि त्याव्यतिरिक्त तुम्ही मसाले बघू शकता, ते मसाले सुद्धा आहेत. हे हळद पावडर यांची घरगुती स्वतः बनवतात, चांगले खायला बघू शकता आपण. चांगली आहे आपल्या. आणि हळदीचे फायदे तुम्हाला माहीत आहेत, कारण हळद ही आयुर्वेदिक आहे आणि आपण माहिती आहे आपल्याला हळदीचे खूप फायदे असतात. तर या व्यतिरिक्त आपण बघू शकतो इतर इन्ग्रेडियंट्ससुद्धा इथे पाहायला मिळतील तुम्हाला. बरेचसे इथे व्हरायटीज आहेत, लोणचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. किती प्रकारचे? 20 प्रकारचे लोणचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे चुंदा, गोडंबा, स्पिटीत लिंबू, माईनगुळा, करवंद लोणचे, अशा प्रकारचे लोणचेसुद्धा पाहायला मिळतील. आणि तसंच इथे तुम्हाला हे काय मसाले वेगवेगळ्या
तर तुम्हाला इथे आंबोळी पीठ घ्यायचं असेल तर घावण्या बनवायच्या असेल तर घावण पीठ आहे, भाजणी थालीपीठ आहे, मालवणी वडा पीठ आहे. त्या व्यतिरिक्त वेगवेगळे मसालेच आहेत, स्पायसीज वगैरे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला मच्छीसाठी स्पेशली मालवणी असाल तर तुम्ही मालवणी मसालासुद्धा अवेलेबल आहे. डाळ तडका तुम्हाला बनवायचा असेल घरगुती तर ते सुद्धा त्यासाठी तो अवेलेबल आहे. चटणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि इकडे बघू शकता इथे भरणाचं यांचं वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. तर हां येस हे खाल्लेलं आहे, टेस्ट केलेलं आहे. ॲक्च्युली इकडचा टेस्ट आता कसं माहीत नाही, पण यांची हे सांगण्याच्या यांच्यावरून कळते की टेस्टसुद्धा खूप आहे. तर तुम्हीसुद्धा इथे आल्यानंतर पेढा व्यतिरिक्त घेऊ शकता. इकडे सुद्धा समोर पापड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे नाचणी पापड आहेत, पालक पापड आहे, बटाटा पापड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पापडसुद्धा आहेत. आणि कडधान्यसुद्धा आहेत. हां कडधान्य बघू शकता याच्यामध्ये, चवली याच्यामध्ये. हे आदित्य हळद पावडर. हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्याच्या बाजूला हा जाताना वाई मार्गे तुम्ही आलात ना, पुण्याकडे जात असेल तर लेफ्ट साईडलाच यांचं आहे आदित्य स्वीट्स. तर कधीही भेट द्या. आता मी इथून पेढे घेऊन जातो आहे आणि बघूया आता नेक्स्ट पुढे आपल्याला पोचायचं आहे पुण्यामध्ये. तिथून काहीतरी आपल्याला अजून काही स्पेशल असेल तर ते आपण घेऊ. किती झाले? 320. तर त्यांनीसुद्धा आम्हाला व्हिजिटिंग कार्ड दिलेलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला इथे शेअर करीनच. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहेत, तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा येऊ शकता. ॲड्रेस तुम्हाला लोकेशन प्रॉपर पाहिजे असेल ना तर त्याने ते ॲड्रेससुद्धा खाली लिहिलं आहे. शहाबाग वाठार फाटा वाई पुणे रोड, तालुका वाई, जिल्हा सातारा. आणि बघा हे बॉक्सेससुद्धा त्यांनी केलं आणि मी याच्यामध्ये अर्धा किलो घेतले. आणि कंदीपेढी याच्याआधी मी टेस्ट केलेले आहेत, बऱ्याचशा पाहुण्याने सुद्धा आणलेले आहेत. तर आज प्रत्यक्ष ते घ्यायला मिळालं, आज मला संधी मिळाली आणि खूप खूप आभारी आहे तुमचं दोघांचं. आणि तुम्हाला दोघींना मी माझं ते ब्लॉग जे आहे जे तुम्हाला नक्कीच मी शेअर करीनच आणि तुम्हाला मी ID सुद्धा पाठवतो. तर आणि पुन्हा एकदा बोलतो मी, तर आम्हाला पुढे जायचं आहे कात्रजमध्ये. तर मी बाय करतो आणि पुढल्या प्रवासाला जातो. तर नक्कीच माझा ब्लॉग जे आहे ते त्यांना मी सांगितलं, ID पाठवलं त्यांच्याकडे, मी दिलं त्यांना लिहून आणि व्हॉट्सअप पण दिलं आहे. म्हणजे त्यांना इन्स्टावर त्यांना सुद्धा पाहता आहे आणि त्यांनी नाही मला खास करून त्यांचा ब्लॉग्स बनवला. पण माझा काय असा उद्देश नव्हता, पण त्यांच्या जर ॲडव्हर्टाईज होऊन जाईल आणि मला त्याने त्यांच्याकडून एक पाण्याची बॉटल दिली. तर थँक्यू सो मच मॅडम. ओके. तर आपल्याला शॉपमधून पाण्याची बॉटल दिलेली आहे भेट म्हणून. तर ती पाण्याची भेट असू द्या ना. आणि आपण आता पुढल्या मार्गाला जातोय. कंदीपेढेसुद्धा घेतली.
नंतर मग मेन गेट लागेल. आता मेन गेटकडे लावू. पार्किंग लावून झाल्यानंतर आम्ही तिकडे जातोय. बघूया पुढे. येस, तर आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत राजीव गांधी या झूमध्ये. सो चला तर बघू शकता इथे फाउंटन आहे, पण हे पावसामुळे सध्या बंद ठेवलं आहे. सो चला पुढे पुढे आपण पाहूया अजून काय काय आहे इथे. आणि पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तसं तर सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता, पण आता थोडाफार कमी आहे. पण हा बघू शकता अजून आजूबाजूचा परिसर एकदम फुल ग्रीन 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 आहे. त्याच्यामुळे खूप असं छानसुद्धा वाटतं आहे. सो चला जाऊ आणि बघू आतमध्ये काय काय आहे आणि आपल्याला काय काय बघता येईल. सो मला असं वाटतं पाऊस गेले आणि मी कमी छत्रीसुद्धा घेऊन फिरत आहे. सो चला पाऊस गेलेला आहे तसं आपण जाऊ आतमध्ये आणि बघू आतमध्ये काय काय आहे ते. तर आता आपण आतमध्ये जायला सुरुवात केलेली आहे. सो बघू आतमध्ये आता काय काय आहे, आपल्याला काय काय पाहायला मिळते. तसे तर आम्ही पण खूप वर्षानंतर इथे येतो आहे, त्याच्यामुळे आम्हाला देखील एवढी कल्पना नाही की सुरुवात कुठून आहे आणि काय काय आहे ते. सो आपण शोधत शोधत सगळं फिरूया. तर इथे काहीतरी आहे, सो बघूया आपण काय आहे इथे. तसंच पाहत पाहत जाऊ आपण. सर्पकुंडात कचरा खडे टाकू नये. मे बी इथे साप वगैरे आहेत. येस आहेत. बघू शकता. आणि इथे हे पूर्ण त्यांची फॅमिलीच आहे. नाही हे गुळगुळीत केलंय ना. इथे टर्टल आहेत, म्हणजे कासव, लाल कासव आहेत असं सांगितलं आहे. सो पाहू. हा बघू शकता स्टॅच्यू किंग कोब्रा. आणि इथे सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे असं समजूनही येत नाही का आपण नक्की कुठल्या दिशेने चाललो आहे आणि काय. सो आता इथे काय आहे बघू. घोणस लिहिलेलं आहे. तो बघू आहे का. एवढा मोठा बघू शकतो ही घोस एवढी लांब लचक मोठी आहे. तर इथे घोणसुद्धा बघितल्या. इथे जास्त करून सापांचे प्रकार जास्त पाहायला मिळत आहेत. अजून पाहू आपण काय आहे का. हा बघू शकता इथे स्टार कासव आहे. इथून तुम्हाला दिसेल कदाचित. हा पहा. म्हणजे कासवांसाठी तिथे त्यांना पाणी प्यायला वगैरे सर्व व्यवस्था केली आहे.
कसं व्हायचं मगर हल्ली असेल पण मग हल्ली मोठी हो. आणि इथे त्यांचं खाणं आहे. त्यांच्या खाण्याचे इथे पण बघू शकता तुम्ही 2 कासव आहेत. सो इथे त्याला बोलतात चांदणी कासव, इंग्लिशमध्ये स्टार टर्टल बोलतात. सो असे हे बघा इथे एक छोटंसं पिल्लू पण आहे. तर इथे बऱ्यापैकी आपल्याला स्टार टर्टल आणि स्नेक वगैरे बघायला मिळत आहेत. स्टार्टिंग चला, तर इथे सर्व वेगवेगळे प्रकारचे कुठे येस बघू शकता. इंग्लिशमध्ये ग्रीन इग्वाना. येस, हा ग्रीन इग्वाना इथे आहे. हा बघा तिथे सरळ आहे, दिसला का? धूळ नागिन, पण ती धूळ नागिन त्या धुळीत दिसतच नाही ॲक्च्युली. तर बघू शकता आपण शोधू तिला, ती कुठे आहे. तर ती पहा, ही इथे आहे. दुसरी आहे तस्कर साप. तर तो बघा हा निवांत आहे, हा दिसलाय निवांत. बघू शकता किती मोठे आहे. इथे एक आहे आणि इथे एक बारकं पिल्लू आहे. ह्याला बोलतात चापडा. हा चापडा आहे. हा बघा इथे हो पाऊस देखील आहे. आणि आता आपण सापांचे प्रकार वेगळे वेगळे पाहिलेच. आमची छत्री सारखी इकडे तिकडे हलते. आणि ही सुसर म्हणजे मगर दिसते का तुम्हाला? ही पहा. तर आता आपण जातोय इलेक्ट्रिक कारच्या इथे. तर तिथे काय आहे? तर तिथे आपण आता ह्या इलेक्ट्रिक कारमध्ये बसायचं आणि मग ते आपल्याला इतर जे प्राणी आहेत ज्या ठिकाणी जे लोकेटेड आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला ते प्राणीसुद्धा आपल्याला कार थ्रू बघायला मिळतील. म्हणजे आपण तिथे मग त्या कारमध्ये बसून आपण आनंद घेऊ शकतो. येस, चला तर जाऊ. मग इथे असं आहे की जोपर्यंत ती कार फुल भरत नाही तोपर्यंत ते लोक स्टार्ट नाही करत. सो चला पाहू. लेफ्ट साईडला इथे स्पॉटेड डिअर आहे, तिथे सांबर आहे, उतरून पाहुणे इथे स्पॉटेड डिअर आणि सांबर.
त्यांची बॉडी किती मजबूत आहे ना. नर मादी आहे. ओके, त्यामुळे ही मिडलवाली मे बी मादी वाटते ना. नर आहे का? ओके, त्यांची मादी आहे राईट साईडची. ओके, ते लेफ्ट साईडचा त्यांचं पिल्लू. अच्छा, तर हॅपी फॅमिली. तर चला. तर इथे आता आपण गेले काळवीट बघायला. फोटो काढू आपण. म्हणजे यांचं किती सुंदर वाटतं असं कळप पाहायला सुद्धा. तर आम्ही असं फिरतो आहे. आता आपण काय पाहिलं, हे काय म्हणतो त्याला? काळवीट. काळवीट. ओके, काळवीट पाहिलं, नीलगाय पाहिली. आता इथे हायना पण आहे, तर बघूया हायना हाय का नाही. ओके, दिसते का? एक मिनिट. हो, थांबा. छोटा हरिण. इथे इंडियन वुल्फ आहे, म्हणजेच लांडगा. सो फिरते ते गोल 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 पकडी खेळते. हो,
बेल वाटतं इथे. राजा तर तिथे राजा खाटात बसलाय. The lion you see in front of us.
आणि ही बिबट्याची माहिती. आता मी चाललो आहोत अस्वल बघायला. सगळ्यात आमचा हा लास्ट हे आहे. आता इथून आम्हाला जी इलेक्ट्रिक व्हॅन होती ती आम्हाला बाहेर सोडणार आहे. सो आता बघूया आपण अस्वल. म्हणजे इथे ॲक्च्युली 40 रुपयेमध्ये 40 ते आणि ते या बसचे 40 रुपये. सो असं 80 ते 100 रुपयामध्ये आपल्या ते वर्थ आहेत पैसे जे काही आपण देतो आहे. तर मस्ट विजिट की तुम्ही कात्रजला कधी येत आहे, पुण्यात कधी येत आहे फिरायला, तर नक्कीच इथे या आणि भेट द्या. तर आता आपण बघूया अस्वल. तर आहेत अस्वल ते पहा. तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रिक बस ती ज्यांची जी आहे या वाईल्ड सँच्युरीवाल्यांची आहे. आणि त्या बसमध्ये आम्हाला प्रवास पूर्णपणे अख्खा जो झू आहे तो पूर्णपणे आम्हाला फिरवला. आणि आपण बघितली सुरुवात कुठून केली. तर स्टार्टिंगचं आम्हाला दर्शन जे झालं त्याच्यामध्ये नीळगाय असेल, त्यानंतर हरणच असतील, मग काळवीट, छोटं हरण, मोठं हरण, आणि त्यानंतर एलिफंट्स बघायला मिळाला. त्यानंतर आपण बघितलं लायन्स, त्याचं खूप सुंदर दर्शन झालं आम्हाला. आणि ते खूप बघून ॲक्च्युली आम्ही आत्तापर्यंत म्हणजे आम्हाला बघायला नाही मिळाला असं समोरासमोर. आपण टी व्हीच्या माध्यमातून बघत आलो, पण आज आपल्या जंगलच्या राजाचं दर्शन झालं. आणि खूप मोठा आहे. आणि फिमेल सगळ्या आतमध्ये होत्या, त्या बघायला मिळाल्या, पण आतून त्यासुद्धा दिसत होत्या. आणि त्यानंतर मग व्हाईट टायगर बघितला. त्यानंतर मग आपला रेड कलरचा टायगर, बिबट्या आणि अस्वल शेवटी. आणि अशा प्रकारचं पूर्णपणे सफर या इलेक्ट्रिक बसमधून आपल्याला करायला मिळालं. आणि खूप भारी वाटलं हा एक्सपिरियन्स. कारण राणीच्या बागेमध्ये प्राणी आहेत, पण पाहायला गेला तर बहुतांश प्राणी इथे जास्त आहेत. तिथे संख्या कमी आहे, पण तिथे बघायला गेला तर ॲट्रॅक्टिव्ह फक्त राणीच्या बागेमध्ये पेंग्विन्स आहे. तर तिथे लोक खास पेंग्विन्स बघण्यासाठी येतात. आपण इथे बघायला गेला तर ओव्हरऑल तुम्हाला बहुतेक जंगलातल्या प्राण्यांचं दर्शन होते. नीळगाय पण होती, त्यानंतर सांबर वगैरे पण होते, स्पॉटेड हरण होते. तर अशा प्रकारचं दर्शन आज आम्हाला झालं. येस. आणि वेगवेगळ्या प्रकारचे साप सुद्धा आम्हाला इथे पाहायला मिळाले. तर ते सुद्धा, आणि अजगर पाहायला मिळाला. म्हणजे ज्या गोष्टी आपण असं टी व्हीवरती बघतो, प्रत्यक्ष नाही पाहू शकत. जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच या पुण्याच्या कात्रज राजीव गांधी या कात्रज या उद्यानाला नक्की भेट द्या तुमचं सुद्धा. आणि एकदम कमी पैशात, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 100 रुपीजच्या आतमध्ये तुम्हाला वर्थ आहेत सगळे पैसे तुमचा वसूल. जिथे तुम्ही टायगर, लायन सारखे प्राणी बघू शकताय
एका तुमच्या समोर नजरेच्या समोर, तर एकदम पैसे वर्थ आहे, पैसा वसूल आहे. तर तुम्ही दोन्ही प्रकारे ऑप्शन चूज करू शकता. एक तर तुम्ही बाय वॉक, नाहीतर मग कार. पण बघायला गेलात तर चालण्याची मजा आहे ती मला वाटते कारमध्ये नाही, पण ज्यांना शॉर्ट सगळं कव्हर करायचं असतं कमी याच्यामध्ये, तर त्यांनी कार चूज करावी. इलेक्ट्रिक कार आहे. ज्यांना चालण्याचा त्रास आहे त्यांनी कारमध्ये कारची सुद्धा व्यवस्था आहे. तर इथेच आता आम्ही थांबतोय. तर अशाच भेटूया नवीन नवीन पुढल्या व्हिडिओजमध्ये, ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत आम्ही इथे थांबतोय. मी ईश्वर, मी श्रावणी. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.